नमस्कार मित्रांनो, मी दीपक कोकाटे, फाउंडर ऑफ ट्रेडवेल कमोडिटी इन्स्टिट्यूट नवी मुंबई. तर मंडळी, मी एक कमोडिटी ट्रेडर आहे आणि फुल टाईम कमोडिटीमध्ये ट्रेडिंग करतो. तर आज आपण आहे ना 1 जानेवारीपासून ते 9 जानेवारीपर्यंत इंट्राडेमध्ये कुठे कुठे आपल्याला ट्रेडिंगचे अपॉर्च्युनिटी आले होते ते बघणार आहोत. तर मित्रांनो, 1 तारखेपासून म्हणजे 1 जानेवारी 2026 ते 9 तारखेमध्ये सिल्वरमध्ये आणि क्रूड ऑइलमध्ये कोणत्या कोणत्या टाईमला इंट्राडेचे ट्रेड जनरेट झाले होते हा मी डेटा बनवला आहे. सर्वात अगोदर 5 तारखेला ट्रेड आला होता. 1 आणि 2ला मार्केटला व्हॉलिटिलिटी नव्हती म्हणून ॲक्च्युअल ट्रेडिंग आपण 5 तारखेपासून चालू केली. तर सिल्वरचा पहिला ट्रेड आला होता दुपारी 13:40 आणि संध्याकाळी 8:10. तर ह्या 2 ट्रेडमध्ये आपण आहे ना एवढे पॉईंट्स कॅप्चर केलेत. म्हणजे पहिल्या ट्रेडला आपण 1,000 रुपये आणि दुसऱ्या ट्रेडला 900 रुपये. त्यानंतरून जो ट्रेड आला होता हा 6 तारखेला आला होता सिल्वरमध्ये 7:15 वाजता. त्यामध्ये आपण आहे ना मोठी रॅली कॅप्चर केली आहे. मार्केट आहे ना रात्रपर्यंत हायवर हाय मारत होतं. एकच ट्रेड आला होता, त्यामध्ये ना मित्रांनो 8,871 रुपयाची रॅली दिलेली आहे एका दिवसामध्ये. तर हा ट्रेड आहे ना खूप आपल्याला मोठा प्रॉफिट देऊन गेला आहे. आणि 7 तारखेला मित्रांनो आहे ना आपला SL हिट झाला होता, 700 रुपये लॉस झाला होता. त्यानंतरून आहे ना ट्रेड काय जनरेट झाला नाही, आपण त्याच्यामध्ये 700 रुपये लॉस फेस केला आहे. 8 तारखेला पहिला ट्रेड आला होता दुपारी 3:45. बाईंग प्राईज होती 2,44,804 रुपये आणि त्या ट्रेडमधून आपण हा सेलिंग ट्रेड होता, सेल घेतला होता आणि आपण बाय केला 2,41,000ला. सेलचा ट्रेड आला होता त्या दिवशी. तर इथे आपण आहे ना 3,800 रुपयाचा प्रॉफिट बुक केला आहे. आणि 9 तारखेला म्हणजे आठवड्याचा शेवटचा दिवस शुक्रवार होता त्या दिवशी सिल्वरमध्ये रात्रीच्या वेळेस 7:30 वाजता आहे ना बाय ट्रेड आला होता 2,52,292 रुपये. ही आपली बाईंग प्राईज होती आणि त्या ट्रेडमध्ये आपण 2,55,918 रुपये घेऊन एक्झिट केला. तर त्यामध्येही आपण 3,626 रुपये प्रॉफिट बुक केला. तर ओव्हरऑल हा आठवड्याचा ट्रेड पाहिला ना तर हा आपला प्रॉफिट होतो आहे 18,220 रुपये आणि त्यातले 700 रुपये मायनस करून आपल्याला 17,520 एवढा प्रॉफिट हा आपल्याला सिल्वर मायक्रोमध्ये मिळालेला आहे. त्याच जागी जर मिनी लॉट असता 87,600 रुपये आपल्याला मिनी लॉटमध्ये मिळाले असते आणि मेगा लॉट असता तर 5,25,600 हा आपल्याला आठवड्याभराचा प्रॉफिट असता. सेम क्रूड ऑइलमध्ये आहे ना मित्रांनो 2 तारखेला आपल्याला एक ट्रेडिंग ऑपॉर्च्युनिटी आली होती. 2 तारखेला म्हणजे 2 जानेवारीला बाईंग प्राईज होती दुपारी 2 वाजता आला होता. सेलचा ट्रेड होता 5,215 सेल करायचा होता क्रूड ऑइल आणि आपण बाईंग केला 5,176. 40 पॉईंट मिळाले होते त्या दिवशी 2 तारखेला म्हणजे 2 जानेवारीला. परत रिएंट्रीचा ट्रेड आला होता संध्याकाळी 5:45 वाजता. सेलिंग प्राईज होती 5,178 आणि बाईंग प्राईज होती 5,133. तर ओव्हरऑल त्या दिवशी म्हणजे 2 तारखेला आपल्याला आहे ना क्रूड ऑइलनी 85 पॉईंट दिलेले आहेत. तर नेक्स्ट डे 5 तारखेला ट्रेड आला होता क्रूड ऑइलमध्ये. परत सेलिंग करायची होती 5,162. दुपारी 11 वाजता आला होता 5,162 आणि बाय करायचा होता 5,110. हा आपला पहिला ट्रेड होता 5 तारखेला दुपारी 11 वाजता आला होता. आणि सेकंड ट्रेड आला होता इव्हनिंग म्हणजे रात्रीच्या वेळेस. बाईंग प्राईज होती 5,222 आणि सेलिंग होती 5,277. त्या दिवशी बाईंगचा ट्रेड होता रात्रीच्या वेळेस. तर 5 तारखेला आपण ओव्हरऑल प्रॉफिट काढलेला आहे. हा सुरुवातीच्या ट्रेडला आपण 52 पॉईंट्स काढलेत आणि दुसऱ्या ट्रेडला आपण 55 पॉईंट्स काढलेत. आता नेक्स्ट डेला 6 तारखेला परत एकदा आपल्याला ट्रेडिंगची ऑपॉर्च्युनिटी आली होती क्रूड ऑइलमध्ये. बाईंग प्राईज होती 5,251 बाय करायचा होता आणि सेल केला आपण 5,282. पॉईंट्स कॅप्चर केले 31. 7 तारखेला टाईम होता रात्रीचे 7:45. सेल करायचा होता आपल्याला क्रूड ऑइल त्या दिवशी 5,110 आणि बाय केला आपण 5,045. तर 7 तारखेला आपल्याला 65 पॉईंट मिळालेत क्रूड ऑइलमध्ये.
अगेन 8 तारखेला आपल्याला रात्रीच्या वेळेस ट्रेड आला होता 9:25 बाय करायचा होता 5122 आणि आपण जो सेल केला हा 5167. बायचा ट्रेड होता, पॉईंट्स मिळालेले 45 आणि आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे 9 तारखेला दुपारी ट्रेड आला होता 3:15 वाजता. बाईंग प्राईस होती 5221 आणि आपण तो ट्रेड आहे ना 5346 एक्झिट ॲट नाईट म्हणजे हायवर हाय मारत होता त्या दिवशी क्रूड ऑइल आणि आपण जवळजवळ त्यामध्ये ना 125 पॉईंट्स कॅप्चर केलेत. तर ओव्हरऑल पॉईंट्स हे आहेत ना 5 लॉट असतात तर 45800. तर हा आपल्याला प्रॉफिट असतं आठवड्याभराचा. तर यामध्ये आपण क्रूड ऑइलचं प्रॉफिट बघितलं आहे आणि सिल्वरचा. मंडळी हे होते आपले सिल्वर आणि क्रूड ऑइलचे इंट्राडेचे ट्रेडिंगचे ऑपॉर्च्युनिटी, ज्यामध्ये आपण आहे ना सिल्वर मायक्रोमध्ये 17,000 पॉईंट आणि क्रूड ऑइलमध्ये मिनी लॉटमध्ये 4,500 पॉईंट असे आसपास कॅप्चर केलेले आहेत. तर ओव्हरऑल एक आठवड्याचा प्रॉफिट हा 22,000च्या आसपास होतो. त्यात टॅक्सेस वगैरे कापून तुम्हाला 21,000 एका आठवड्यामध्ये मिळालेले आहेत. क्रूड ऑइलमध्ये आपल्याला एकही SL नाही हिट झाला आहे, फक्त आपला सिल्वरमध्ये 700 रुपयाचा SL हिट झाला आहे. तर मित्रांनो, ज्याला कोणाला कॉमोडिटी ट्रेडिंग शिकायचे, एक फुल टाईम प्रोफेशनल ट्रेडर व्हायचं आहे कॉमोडिटीमध्ये, तर आपल्या ट्रेडवेल कॉमोडिटी इन्स्टिट्यूटला नक्की जॉईन व्हा. आपण असेच नेक्स्ट वीक्सचे इंट्राडेचे ट्रेडिंग ऑपॉर्च्युनिटी कुठे कुठे आले होते ते बघणार आहोत. टिल देन बाय मित्रांनो.